दिवंगत दिग्दर्शक राजीव पाटील यांचा वंशवेल हा चित्रपट या वीकेंडला रिलीज होतोय। पहिल्यांदाच एक बिग बजेट कौटुंबिक मराठी सिनेमा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। अंकुश चौधरी, सुशांत शेलार, शंतनू गांगणे, नम्रता गायकवाड, मनीषा केळकर, किशोर कदम, विद्या करंजीकर अशा मल्टी स्टारर कास्टिंगचा हा सिनेमा आणि पहिल्यांदाच राजीव पाटील यांनी साकारलेला कौटुंबिक आणि सामाजिक असा चित्रपट। दादासाहेब देशमुख एक मोठे उद्योगपती ज्यांचं स्वतःचं एक मोठं हॉस्पिटल देखील आहे, परंतु बाहेर जरी ते उद्योगपती असले तरी घरामध्ये मात्र एक मागासलेल्या विचारांची व्यक्ती, वंशाचा दिवा, पुरुषप्रधान संस्कृती, स्त्रियांना जास्त शिकू न देणं यांसारख्या गोष्टीवर त्यांचा गाढ विश्वास। अर्थातच त्यांना 2 मुलगे आहेत हे सांगायची गरज नाही आहे आणि स्त्रियांचं जे काही अस्तित्व त्यांच्या कुटुंबात आढळतं ते म्हणजे दादासाहेबांची एक बायको आणि त्यांच्या 2 सुना। पण खरी माशी तेव्हा शिंकते जेव्हा त्यांच्या थोरल्या सुनेला मुलगी होणार आहे हे कळतं। थोडक्यात सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट जी भारतात इल्लीगल आहे आणि स्त्री भ्रूण हत्या जो एक अपराध आहे, अशा 2 सवयींना किंवा अशा 2 गोष्टींना सामाजिक त्याचप्रमाणे कौटुंबिक वातावरणात प्रोत्साहन देणारे दादासाहेब अख्ख्या कुटुंबाचं जगणं हराम करून सोडतात आणि त्यानंतर पुढे जो काही ड्रामा क्रिएट होतो तो तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळतोय। अनफॉर्च्युनेटली या चित्रपटाला काही कलाकारांकडून उत्तम अभिनयाची साथ मिळालेली नाहीये, कारण जेव्हा आपण म्हणतो चित्रपट कौटुंबिक आहे तेव्हा त्यामध्ये एक असा फिल्मी अभिनय अपेक्षित असतो जो आपल्याला त्या पर्टिक्युलर फॅमिलीशी किंवा त्या फॅमिलीमध्ये गुंतवून ठेवतो आणि चित्रपट पाहण्याची मजा वाढवतो। त्यामुळे अर्थातच तिथे या चित्रपटात हा अभिनय तुम्हाला पाहायला मिळत नाहीये। सरप्राइजिंगली एडिटिंगमध्ये खूप जॉक्स आहेत, इतके जॉक्स आहेत की ते अक्षरशः वारंवार जाणवत राहतात, एस्पेशली कानांना। पण फॅमिली ड्रामा आहे म्हणून कुठेतरी सीन उगीच ताणून धरलाय हा हव्यास तुम्हाला इथे अजिबात पाहायला मिळणार नाही, ते उत्तम आहे। चित्रपटात थोडी खटकलेली गोष्ट अशी की ते चित्रपटात जे भूत दाखवलं गेलंय, एक लहान मुलाचं भूत तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळतं ज्याची तशी काही गरज नव्हती, कारण या भूताबाबतचं जे स्पष्टीकरण चित्रपटाच्या शेवटी दिलं गेलंय दॅट इज सो नॉट राजीव पाटील। पण एक गोष्ट ॲडमिट करावीच लागेल की एक सरदोपट मार्गाने कौटुंबिक चित्रपट न बनवता यामध्ये एक सामाजिक संदेश देण्याचा खूप छान प्रयत्न केलेला आहे। निसर्गाने स्त्री पुरुष हा भेद निर्मितीसाठी केला, परंतु माणूस तो खच्चीकरणासाठी करतो या आशयावर हा चित्रपट फिरत राहतो। स्त्री भ्रूण हत्येची दाहकता समजावून देण्याचा हा एक अनोखा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतो, पण तरीही हा प्रयत्न आपसूक होऊ शकला असता जो इथे तितकासा जाणवत नाहीये। चित्रपटात खटकेल अशी एक गोष्ट आहे ती म्हणजे दादासाहेबांच्या त्या हॉस्पिटलमध्ये 200 पेक्षा जास्त स्त्री भ्रूण हत्या होतात, परंतु चित्रपटात शेवटपर्यंत दादासाहेबांना कोणत्याही प्रकारची शिक्षा होते हे काही दाखवलेलं नाहीये। अर्थातच दादासाहेबांना आपल्या कृत्याचा पश्चाताप होतोय, ते स्त्रियांचा मान राखायला शिकतात, परंतु तोच काय तो रिस्पेक्ट वुमन ह्या चित्रपटाच्या या कॅप्शनला न्याय देताना दाखवलाय। चित्रपटाची स्क्रिप्ट खूप छान होती, पण खूप सारे विषय एकत्र केलेत आणि असं वाटतं की हे सारे विषय दादासाहेबांच्या इगो भोवती फिरत राहतात। आय एम नॉट सो हॅपी विथ द फिल्म। मी या चित्रपटाला देते 2 स्टार्स, पण इनफॅक्ट तुमचा चॉईस तुमच्याकडे आहे, तुम्ही जाऊन हा चित्रपट पहा आणि तुमचे रिव्ह्यूज, तुमच्या कमेंट्स आम्हाला यूट्यूबवरती, फेसबुकवरती आणि Google+वरही कळवू शकता। तर या वीकेंडला संहिता आणि वंशवेल हे 2 चित्रपट रिलीज होत आहेत, सो एन्जॉय द मूवीज, एन्जॉय द वीकेंड। पुन्हा नवीन चित्रपटासोबत भेटूच।